मिहिस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। थंडी सुरू झालेली आहे। थंडीसाठी आज आपण मटार करंजी करणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य: आवरणासाठी 1 वाटी मैदा व 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यात पाव चमचा ओवा हातावर क्रश करून टाकलेला आहे। मोहनसाठी 4 चमचे तेल घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ, साखर, अर्ध्या लिंबाचा रस, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा जिरं, 1 वाटी ओलं खोबरं, पाव चमचा हळद, 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे। 2 वाटी मटार शिजवून स्वच्छ गार पाण्याने धुवून एकदा घेतलेलं आहे व गार झाल्यानंतर ह्याची भरड करून घेतलेली आहे व तळणीसाठी तेल लागेल। प्रथम घेतलेला मैदा व कणिक एका परातीत काढून घेतलेली आहे। यात चवीनुसार मीठ घालणार आहे व कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहे। पहिले चमच्यानी एकत्र करून घेणार आहे। थोडंसं गार झाल्यानंतर हे तेल सगळ्या मैद्याला व कणकेला लावून घ्यायचं आहे। स्टार्ट। तेलाचं मोहन परफेक्ट बसलंय ह्याची एक खूण म्हणजे जेव्हा आपण हातात असं दाबू तेव्हा याचा घट्ट गोळा होतोय, याचा अर्थ आपलं मोहन परफेक्ट बसलंय। यात पाणी घालून घट्टसर गोळा मळून घेऊ। कणिक घट्टसर मळून घेतलेली आहे। याच्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं मुरवत ठेवू। सारणासाठी कढईत 2 चमचे तेल तापत ठेवलेलं आहे। तेल तापलेलं आहे। यात जिरं तडतडलं की कढीपत्ता व केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे व 1 मिनिटासाठी परतून घेणार आहोत। वाटण परतून झालेलं आहे, कच्चेपणा गेलेला आहे। गॅस बारीक करून घेतलेला आहे। यात पाव छोटा चमचा हिंग व पाव चमचा हळद घालून घेऊ व केलेल्या मटाराची पेस्ट ही देखील घालू। त्याच सोबत खोबरं, कोथिंबीर व हे कोरडं होईस्तोपर्यंत परतून घेऊ। सारण 10 ते 15 मिनिटं मध्यम आचेवर हलकं कोरडं करून घेतलेलं आहे। यात चवीनुसार साखर, चवीनुसार मीठ व अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेऊ व पुन्हा 2 मिनिटं परतून घेऊ। मीठ घातल्यानंतर 2 मिनिटं परतून घेतलेलं आहे। सारणाची चव घेऊन बघायची आहे। सारण हलकं आंबट, गोड व तिखट लागलं पाहिजे। आपलं मटार करंजीचं सारण तयार आहे। पूर्णपणे गार होऊन देऊ। ते 15 मिनिटं झालेली आहेत। कणिक व्यवस्थित मुरलेली आहे। एकदा एकसारखी करून घेऊ। कणिक एकसारखी करून झालेली आहे। ह्याच्यातनं एक उंडा काढून घेऊ। पोळीहून हलकं जाड लाटून घेऊ। पोळीहून जाड पारी लाटून घेतलेली आहे। यात सारण भरून घेऊ। सारण भरताना व्यवस्थित भरायचं आहे जेणेकरून करंजी तळल्यानंतर त्याचा खुळखुळा वाजणार नाही। व्यवस्थित बंद करून घेऊ व कात्रणा इकडची बाजू कट करून घेऊ।
व फोकनी डिझाईन करून घेऊ. उरलेल्या करंज्या अशाच भरून घेऊ. करंजी तळण्यासाठी कढईत मध्यम आचेवर तेल तापवून घेतलेलं आहे. यात करंज्या सोडून घेऊ व मध्यम ते मंद आचेवर गोल्डन होईस्तोपर्यंत तळून घेऊ. करंज्या ब्राऊन झालेल्या आहेत. टिश्यू पेपरवर काढून ठेवू. व उरलेल्या करंज्या देखील तळून घेऊ. खुसखुशीत थंडी स्पेशल मटार करंजी तयार आहे. व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.